नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमएच नर्सिंग सीईटी 2026 चा डिटेल सिलेबस पाहणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या सेक्शन असतात, तर त्या सेक्शन मध्ये कोणते कोणते 11चे टॉपिक आहेत, कोणते कोणते 12चे टॉपिक आहेत, कोणत्या टॉपिक वरती जास्त फोकस करायचंय, कुठल्या सेक्शन वरती जास्त फोकस करायचंय आणि त्यासोबतच आता एमएच नर्सिंग सीईटीचा 100 मार्कांचा पेपर असतो, तर त्यामध्ये नियरली 80-90 प्लस मार्क्स कसे मिळवायचे हे आपण सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी आमची गॅरंटी आहे. चला तर आता व्हिडिओकडे बघूयात. डिटेल सिलेबस काय आहे ते पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी आता ऑफिशियल नोटीस पाहूयात. ऑफिशियल नोटीस मध्ये इथे सिलेबसचं वेटेज वगैरे दिलंय, प्रत्येक सेक्शनचं वेटेज दिलेलं आहे. ओके, इथे ही एक्झाम टोटल 5 सेक्शन मध्ये डिवाइड केलेली आहे. फर्स्ट म्हणजे नर्सिंग ऍप्टिट्यूड, सेकंड फिजिक्स, थर्ड केमिस्ट्री, फोर्थ बायो अँड फिफ्थ इंग्लिश. सगळ्या सेक्शनला, प्रत्येक सेक्शन वरती 20 मार्क्स असतात, 20 क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 20 मार्क असतात. असं टोटल 100 प्रश्नांचा हा पेपर असतो, म्हणजे टोटल 100 मार्क असतात. आता एक्झाम ड्युरेशन किती असते तर 90 मिनिटे, म्हणजे जवळपास 1.5 तास. 1.5 तासात आपल्याला 100 मार्कांचा पेपर सोडवावा लागतो. ओके, यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते आणि यामध्ये 11th आणि 12th नियरली पूर्ण सिलेबस असतो. जास्त फोकस इथे 12च्या सिलेबस वरती केलं जातं, म्हणजे 12चं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्या वरती फोकस केलं जातं. ओके, आता आपण फिजिक्सचे टॉपिक्स पाहूयात क्लास 11th मधून. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ऑप्टिक्स, लॉज ऑफ मोशन, मोशन इन अ प्लेन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ग्रॅव्हिटेशन, सेमीकंडक्टर, साऊंड, हे असतील क्लास 11चे टॉपिक्स फिजिक्सचे. 12चे पाहूयात. आता इथे या एक्झाम मध्ये 12च्या सिलेबस वरती जास्त फोकस केलेला आहे. सो 12th वरती जास्त फोकस करा, पण असं नाही 11चे पण टॉपिकचं थोडं बेसिक नॉलेज असू द्या, कारण बेस जो आहे तो 11चा असणार आहे. त्याच्यामध्ये डीप ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला 12th मध्ये मिळणार आहे. आता या 12th मध्ये कोणते कोणते टॉपिक्स असतील? सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन, वेव्ह थेरी ऑफ लाईट, वेव्ह मोशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स, इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स, magnetic effects of electric current, atoms, molecules and nuclei, semiconductors, current, electricity, gravitation, communication system, electrostatics, kinetic theory of gases and radiation, stationary waves, oscillations, elasticity, magnetism, असे वेगवेगळे टॉपिक्स आहेत 12चे, ते तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. त्यानंतर आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे 11चे टॉपिक्स असतील सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, absorption and colloids, states of matters, elements of group 1 and 2, chemical bonding, basic principles of organic chemistry, structure of atoms, redox reactions, hydrocarbons, हे असतील 11चे टॉपिक. याचं बेसिक नॉलेज तुम्हाला असायला हवं. त्यानंतर 12चं पाहूयात. जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन, सोल्युशन्स अँड colligative properties, halogen derivatives of alkanes, chemical thermodynamics and energetic, group 15 elements, D and F block elements, organic compounds containing nitrogen, solid state chemical kinetics, alcohols, phenols and ether polymers, P block elements, electrochemistry, coordination compounds, aldehydes and ketones and carboxylic acid, chemistry in everyday life, biomolecules, carbohydrates. आता नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजे बायोलॉजीचा. बायोलॉजी मधून क्लास 11th मधले कोणते टॉपिक्स असतील? बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रीशन, हे टॉपिक्स असतील. आणि 12th मधले म्हटलं तर ओरिजिन अँड द इव्होल्युशन ऑफ लाईफ, क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड जिनोमिक्स. आता असे हे डिफरंट टॉपिक्स असतील, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. ओके, आणि किंवा एखाद्या नोटबुक वरती नोट करून घेतलं तरी चालेल, आणि हे टॉपिक्स तुम्ही प्रिपेअर करायला हवेत. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरचे कोणते कोणते असतील तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, रिपोर्टेड स्पीच, टेन्सेस, प्रिपोजिशन, क्लॉजेस, व्हॉइसेस, वर्ड फॉर्मेशन,
पार्टिसिपल्स, जिरॉन्स, मॉडल ऑक्झिलरीज, टेन्सेस अशा सगळ्यावरती तुम्हाला प्रश्न पडतील. आता अजून एक सेक्शन आहे फिफ्थ, ते म्हणजे नर्सिंग ऍप्टिट्यूड. आता नर्सिंग ऍप्टिट्यूड वरती काही फिक्स सिलेबस नाहीये. तुम्हाला नर्सिंग ऍप्टिट्यूड साठी बुक्स मिळतात किंवा आपल्याकडे देखील एक कोर्स आहे, त्यावरती तुम्ही रेफर देखील करू शकतात. त्यासोबतच आपण युट्यूब वरती पण एक सिरीज आणतोय नर्सिंग ऍप्टिट्यूडची. त्याचीही हेल्प जरी घेतला त्या व्हिडिओची तरी तुमचा जवळपास अभ्यास होईल. कारण नर्सिंग ऍप्टिट्यूड साठी फिक्स सिलेबस नाहीये की हे टॉपिक्स येतील, हे चॅप्टर्स येतील, असा काही कुठलाही सिलेबस नाहीये. नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये तुम्हाला नर्सिंग रिलेटेड काही गोष्टी असतील, कधी सिच्युएशन्स वरती क्वेश्चन्स येतील, काही जनरल नॉलेज वरती येतील, काही स्कीम्स वरती असतील, अशा मिक्स क्वेश्चन्स तुम्हाला नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये विचारले जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, आता या एक्झामचा अभ्यास कसा करायचा, 90+ स्कोर कसा घ्यायचा, तर या सगळ्यांचे प्रश्न तुम्हाला आपल्या कोर्समध्ये मिळणार आहेत. कारण आपण तुमच्यासाठी कोर्स घेऊन आलो आहोत. तो असेल एकतर सीईटी म्हणजे पीसीएम पीसीबी वाल्यांसाठी, जेडब्ल्यू वाल्यांसाठी नीट, नर्सिंग सीईटी, म्हणजे सगळ्यांसाठी जे सीईटीच्या एक्झाम्स असतात तर ते सगळ्यांसाठी आपण एक कोर्स घेऊन आलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हे सगळे कोर्सेस एकाच ह्याच्यात पाहिजे असतील, म्हणजे जो कॉम्बो असेल, तर या कॉम्बोची प्राइस असेल 10,000 रुपये. त्यामध्ये तुम्हाला पहा पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडब्ल्यू, नीट, नर्सिंग सीईटी या सगळ्यांचं प्रिपरेशन होणार आहे. आणि जर तुम्ही सेपरेट एक्झाम म्हटलात, जसं की फक्त नर्सिंग सीईटी, पीसीएम सीईटी किंवा पीसीबी सीईटी, जेडब्ल्यू, नीट अशा सेपरेट जर एक्झाम म्हटलात, तर तशा सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत. तर जर तुम्ही सिंगल एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर तुमच्यासाठी फीस असेल फक्त 5,000 रुपये. ओके. तर अशी आपला कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ एमसी क्वेश्चन बँक, फुल सिलेबस नोट्स, या सर्व गोष्टी तुम्हाला एवढ्याशा रुपयांमध्ये मिळणार आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता हा कोर्स जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा. जी म्हणून तुम्हाला आपल्या ऍपचा लोगो दिसेल, तो ते ऍप डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन वरती गेल्यानंतर नाव आणि नंबर एंटर करा. त्याच्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला ज्या एक्झामसाठी अप्लाय करायचंय ते एक्झामचं नाव टाका आणि कोर्स एनरोल करा. एनरोल केल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल आणि या सर्व गोष्टी तुम्हाला लगेच ऍक्सेस होतील. आता त्यामध्ये असं नाही की आपण नंतर एक 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 गोष्टी नंतर नंतर देणार आहोत, तर आपल्या ऍप वरती या सर्व गोष्टी आधीच आहेत. आणि त्यासोबत तुमचं लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स पण सुरू राहणार आहेत रोज. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनाने हा कोर्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, कोर्स जॉईन करायसाठी डाऊट्स असतील, तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिलेच आहेत. त्या नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपला व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नाईस डे. बाय.